हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकातील नवीन टॉपिक सुरू केलेला आहे मागील व्हिडिओ लेक्चरपासून. नाव काय आहे टॉपिकचं आपल्या? पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान. या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फक्त तुमच्या पुस्तकामध्ये जे सुरुवातीचे 4 प्रश्न दिलेले होते त्या प्रश्नांची आपण माहिती घेतली होती. कोणकोणते प्रश्न होते? एकूण 4 प्रश्न होते. एक म्हणजे पेशी म्हणजे काय, दुसरं ऊती म्हणजे काय, तिसरं ऊती संवर्धनामध्ये तुम्ही कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला होता, तर ऊती संवर्धनाच्या वेगवेगळ्या पायऱ्या कोणत्या किंवा प्रक्रिया कोणत्या, असे ते 4 प्रश्न होते आणि त्याचा आपण अभ्यास केलेला होता. पहा, आपण पेशी म्हणजे काय पाहिलेलं आहे. पेशी त्याला इंग्लिशमध्ये सेल असं म्हणतात आणि ऊती त्याला इंग्लिशमध्ये टिश्यू असं म्हणतात. दोघांचा गोंधळ करायचा नाही, दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. पहा, पहिली काय आहे म्हटलं मी, पेशी. इट इज कॉल्ड ॲज अ सेल. आणि ऊती याला म्हणायचं टिश्यू. इट इज कॉल्ड ॲज अ टिश्यू. ओके, पेशी काय आहे? पेशी इज अ सेल इज अ बेसिक युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पेशी हे काय आहे हो, तर प्रत्येक सजीवाचं हे एक मूलभूत एकक आहे. ओके, मूलभूत, कार्यात्मक, रचनात्मक अशा पद्धतीचं जे एकक असतं त्याला आपण पेशी असं म्हणतो. तर ऊती काय आहे किंवा टिश्यूज काय आहेत, तर हे काय आहेत? इट इज अ ग्रुप ऑफ सेल. ओके, हे काय आहे? इट इज ग्रुप ऑफ सेल विच परफॉर्म ए स्पेसिफिक फंक्शन. ओके, विशिष्ट अशा पद्धतीचे कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हटलेलं आहे आपण? ऊती म्हटलेलं आहे. दोघांतील फरक लक्षात आला? दोघांमध्ये बिलकुल जम्बलिंग करायचं नाही, गोंधळ करायचा नाही. सेल म्हणजे काय, तर पेशी, आणि टिश्यू म्हणजे काय, तर ऊती. दोन्ही संकल्पना क्लिअर झालेल्या आहेत. पहा, आता आपण तुमच्या पुस्तकामध्ये जो पुढचा पॉईंट दिलेला आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. तो म्हणजे आपल्या जे टॉपिकचं नाव आहे पेशी विज्ञान, ते काय आहे पाहूयात. आता पहा, पेशी विज्ञान, सेल सायन्स, त्यालाच सेल सायन्स असं न म्हणता तो वर्ड कंबाईन करून त्याला सायटॉलॉजी असं म्हटलेलं आहे. काय हो, तर सायटॉलॉजी. पेशी विज्ञान म्हणजे काय आहे हो, कशाचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो, हे आपण आता पाहणार आहे. पुढचा पॉईंट तुमच्या पुस्तकामध्ये आहे तो म्हणजे पेशी विज्ञान. मी मुद्दामच तो या बाजूला ठेवला कारण की तुम्हाला तो समजून सांगता यावा. आता पेशी विज्ञान, पेशी म्हणजे आपण काय पाहिलेलं आहे, याला इंग्लिशमध्ये इट इज कॉल्ड ॲज सायटॉलॉजी अँड विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ अ बायोलॉजी. ओके, काय म्हटलेलं आहे? पेशी विज्ञान ही जीवशास्त्राची एक शाखा आहे. कशाची शाखा आहे होई, तर जीवशास्त्राची. अशाच पद्धतीनं विविध शास्त्राच्या विविध शाखा असतात. रसायनशास्त्राच्या असतात, भौतिकशास्त्राच्या असतात. त्या पद्धतीनं पेशी विज्ञान ही जीवशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे. जीवशास्त्राची एक महत्त्वाची शाखा होय. पहा, आता पेशी विज्ञान म्हणजे काय, तर तुम्ही पेशी म्हणजे काय अभ्यासलेला आहे. या मागील इयत्तांमध्ये तुम्ही वनस्पती पेशीचा अभ्यास केलेला आहात. वनस्पती पेशीमध्ये काय काय असतं? सपोज आता त्या वनस्पती पेशीची रचना असेल, त्या वनस्पती पेशीची विविध कार्य असतील, त्या वनस्पती पेशीची विविध अंगे असतील, त्या पेशीचं विभाजन असेल आणि आणखी इतर घटक असतील. या सगळ्याचा स्टडी, या सगळ्याचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला पेशी विज्ञान असं म्हणतात. सो आपण व्याख्या करताना काय करणार आहे, तर पेशींची रचना, पेशींचा आकार, पेशींची अंगके, पेशींचे कार्य, पेशी विभाजन आणि इतर घटक देखील, या सगळ्या घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला पेशी विज्ञान असं म्हटलं जातं. सो मी इथे काय लिहिणार आहे हो, पेशी विज्ञान म्हणजे काय, पेशींचे कार्य, पेशींची रचना, पेशींची विविध अंगके, पेशी विभाजन, पेशींचे विभाजन, पेशींचे विभेदन. हा एक पॉईंट ऊती संवर्धनामधला सांगायचा राहिला होता, तो लक्षात घ्या.
पेशींचे विभेदन आणि पेशींच्या इतर घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो, ज्या शास्त्रात किंवा ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला काय म्हणतात तो? तर पेशी विज्ञान. त्या शाखेला पेशी विज्ञान असे म्हणतात. समजलं? पहा आता पेशी विज्ञान याच्यामध्ये सगळंच पाहिलं जातं. पेशींचं कार्य कशा पद्धतीने चालते, त्या पेशीची रचना कशा पद्धतीची आहे, त्या पेशीमध्ये कोणकोणती अंगके आहेत, त्या पेशीमध्ये पेशीभित्तिका आहे का, पेशीभित्तिका नाही, हे देखील पाहिलं जातं. आपल्याला माहिती आहे पेशीभित्तिका असणारे कोण असतात? वनस्पती असतात. पेशीभित्तिका नसणारे कोण असतात? तर प्राणी पेशी असतात. याचा देखील अभ्यास केला जातो. त्यानंतर पेशींचे विभाजन कशा पद्धतीनं होतं, सूत्री विभाजन होतंय का असूत्री विभाजन होते, आपण हे सगळं पाहिलेलं आहे. विभाजनाचे आपण प्रकार देखील पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये सूत्री विभाजनाचे एकूण 4 प्रकार पाहिलेले होते. कोणकोणते हो? तर प्रोफेज, टिलोफेज, हो की नाही, ह्या सगळ्या अवस्था पाहिलेल्या होत्या. आणि नंतर पेशींचे विभेदन या सर्व गोष्टींचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्या शाखेला पेशी विज्ञान असं म्हटलं जातं. ओके, पेशींचं विज्ञान, सेल सायन्स और सेल बायोलॉजी और सायटोलॉजी, हां, त्याला काय म्हटलं जातं? पेशी विज्ञान असं म्हटलं जातं. पहा, या पेशी विज्ञान शास्त्राने काय केलेलं आहे? आरोग्यशास्त्रामध्ये खूप मोठी औद्योगिक क्रांती केलेली आहे किंवा खूप प्रचंड अशी प्रगती केलेली आहे. मग याच्यासाठी कार्यरत असणाऱ्या 2 संस्था आहेत की ज्या खूप मोठ्या प्रमाणावरती कार्य करतायत. सो त्या संस्थांची नावं लिहिते मी इथं. कार्यरत असणाऱ्या संस्था, कोणत्या संस्था ज्या अविरतपणे कार्य करतायत पेशी विज्ञानाचं? तर एक म्हणजे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था पुणे, राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था पुणे. ओके, ही एक आहे. आणि दुसरी इन्स्टेम संस्था, इन्स्टेम संस्था अशी एक संस्था कार्यरत आहे की जी बेंगलोरमध्ये आहे. ह्या 2 संस्था पेशी विज्ञानासाठी अविरतपणे कार्य करत आहेत. ओके, आता पेशी विज्ञान म्हणजे समजलं काय आहेत? कार्य करणाऱ्या संस्था जर का तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे. एक म्हणजे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था जी पुण्यामध्ये आहे आणि दुसरी आहे इन्स्टेम संस्था बेंगलोरमध्ये. समजलं पेशी विज्ञान म्हणजे काय? आता आपण काय करूयात? 1 बाय 1 एकेका पेशीचा अभ्यास करूयात. पहा, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी आपण पॉईंट लिहिला होता तो म्हणजे मूलपेशी किंवा त्यालाच मातृपेशी असं देखील म्हटलं जातं. आता मूलपेशी, मूल म्हणजे मूळ पेशी. ओके, आता ते मूळ नाही लिहिलेलं, काय लिहिलेलं आहे? मूलपेशी लिहिलेलं आहे. तर इट इज कॉल्ड ॲज स्टेम सेल. स्टेम, सुरुवात, जिथून सुरुवात होणारे, जिथून स्टार्टिंगच होणारे त्याला काय म्हटलं जातं? तर ते त्याच्यावरून नाव पडलेलं आहे की मूलपेशी. आता मूलपेशी ह्या आढळतात कुणामध्ये? तर मूलपेशी ह्या मुख्यत्वे करून बहुपेशीय सजीवांमध्ये आढळतात बाळांनो. म्हणजे आपल्यामध्ये कोणत्या असणार आहे? तो मूलपेशी असणार आहे. कारण आपण कोणाचं उदाहरण आहोत? आपण बहुपेशीय सजीवाचं उदाहरण आहे. सो आपल्यामध्ये कोणत्या असणार आहेत? मूलपेशी असणार आहेत. आता फक्त मूलपेशीच असतील का? तर नाही, मूलपेशी असणार आहेत आणि आणखी इतर प्रकारच्या पेशी देखील आपल्यामध्ये आढळतात. सो सगळ्यात महत्त्वाचं काय? तर मूलपेशी ह्या आढळतात कुठं? तर बहुपेशीय सजीवांच्या शरीरामध्ये मूलपेशी आढळतात. ओके, ह्या एक विशिष्ट अशा प्रकारच्या पेशी आहेत, त्यांना काय म्हटलं जातं? मूलपेशी. ही झाली ओबडधोबड त्याची व्याख्या. पुढं काय म्हटलेलं आहे पहा. बहुपेशीय सजीवांच्या शरीरामध्ये असणाऱ्या इतर सर्व पेशींना या काय करतात? जन्म देतात. पहा, मूलपेशींचं कार्य काय असतं किंवा आपण काय सांगू शकतो? मी सगळ्यात पहिला पॉईंट काय सांगितलं तुम्हाला? मूलपेशी कुठं असतात? तर कुणामध्ये असतात? तर मूलपेशी या बहुपेशीय सजीवांमध्ये असणाऱ्या
विशिष्ट अशा प्रकारच्या पेशी आहेत. आता त्यांना विशिष्ट अशा पेशी का बरं म्हटलं असावं? कारण की बहुपेशीय सजीवांच्या शरीरामध्ये ज्या काही इतर पेशी आहेत त्यांना जन्म देण्याचं काम कोणाचं असतं? तर या मूलपेशींचं असतं. त्या काय करतात? त्या स्वतः त्या तयार झाल्या की दुसऱ्या पेशींना जन्म देण्याचं काम कोणाचं असतं? किंवा इतर पेशी त्यांच्यापासून निर्माण होतात. दुसऱ्या पेशी कोणापासून तयार केल्या जातात? तर मूलपेशींपासून किंवा स्टेम सेलपासून किंवा मातृपेशींपासून. पहा, आता ह्या मूलपेशी काय करतात? आपल्या ज्या बहुपेशीय सजीवांच्या शरीरामध्ये किंवा आपल्या शरीरात जी काही जखम झाली असेल ही जखम भरून काढण्याचं काम कोणाचं असतं? तर मुख्य काम मूलपेशींचं असतं. आता मूलपेशी नेमक्या कोणत्या? आपल्याला हे तर समजलं की आपल्यामध्ये असणाऱ्या, म्हणजे आपल्यामध्येच नाही तर सगळे जे काही बहुपेशीय सजीव आहेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या पेशींना काय म्हणायचं? मूलपेशी म्हणायचं. मग नेमक्या मूलपेशी कोणत्या? पहा, आपण जेव्हा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा टॉपिक पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण युग्मक निर्मिती हा पॉईंट पाहिलेला होता, हो की नाही? आता युग्मक निर्मिती कशा पद्धतीनं होते मी तुम्हाला सांगितलेलं होतं. स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक हे दोन एकत्र येऊन त्या ठिकाणी काय तयार होतो? युग्मनश तयार होतो. पहा, स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक एकत्र येऊन त्या ठिकाणी काय तयार होतं? युग्मनश तयार होतो. म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट मी तुम्हाला सांगितलं होतं. जेव्हा लैंगिक प्रजनन होतं, ज्या ठिकाणी लैंगिक प्रजनन होतं त्या ठिकाणी नेहमी 2 पेशी लागतात आणि अलैंगिक प्रजननासाठी एकच पेशी कामाला येते, हो की नाही? पहा, मी काय सांगितलं? स्त्रीयुग्मक म्हणजे फिमेल गॅमेट किंवा स्त्रीयुग्मकच लिहू का मराठीमध्ये? स्त्रीयुग्मक. याच्याकडून काय येतं? स्त्रीयुग्मकाकडून आपण पाहिलेलं आहे की स्त्रीयुग्मक अधिक पुयुग्मक एकत्र येऊन काय तयार होतं? तर ह्या ठिकाणी युग्मनश तयार होतो, हो की नाही? जेव्हा हा युग्मनश तयार होतो म्हणजे आणि त्याची युग्मनज बनतो. युग्मनज बनल्यानंतर त्याची हळूहळू काय होत जाणार आहे? म्हणजे तो एक सजीव निर्माण झाला. सजीव निर्माण झाल्यानंतर त्याची हळूहळू पुढं काय होत जाणार आहे? वाढ होत जाणार आहे. तो जो सुरुवातीच्या वाढीच्या काळात जो लागलेला सजीव आहे किंवा जो सुरुवातीचा वाढीला लागलेला सजीव आहे तो पेशींचा एक गोळा असतो. म्हणजे त्याला काही नसतं बरं का, तो फक्त काय असतो? तर वेगवेगळ्या पेशींचा एक गोळा असतो, अशा पद्धतीने म्हटलं तरी चालेल. आणि या पेशींच्या गोळ्यातील सर्व पेशी एकसारख्या असतात, एकाच प्रकारच्या ह्या सगळ्या पेशी असतात. आणि नंतर या सर्व एकसारख्या पेशींनाच काय म्हटलं जातं? तर मूलपेशी असं म्हटलं जातं. आणि नंतर हळूहळू जशी वाढ होत जाईल तशी ते काय करतात? इतर पेशींना जन्म देण्याचं कार्य करतात. म्हणजे पहा ना, थोडक्यात सांगायचं आहे काय? स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे जेव्हा एकत्र येतात यांचा जेव्हा संभोग होतो त्यावेळेस त्या ठिकाणी तयार काय होतं? भ्रूण तयार होतं. हे क्लिअर झालं? युग्मनज म्हणजे काय आहे? भ्रूण तयार होतो. तो जो भ्रूण सुरुवातीचा तयार झालेला भ्रूण असतो तो एक पेशींचा गोळा असतो. म्हणजे अजून त्याला हात आलेले नसतात, पाय आलेले नसतात, डोळ्यांची त्यांच्या वाढ झालेली नसते, काहीच नसते. सुरुवातीला तो काय असतो? एक पेशींचा गोळा असतो. आणि या पेशींच्या गोळ्यातील सर्व पेशी ह्या एकाच प्रकारच्या असतात आणि एकसारख्या असतात. त्यांनाच मूलपेशी असं म्हटलं जातं बाळांनो, किंवा त्यांना मातृपेशी असं देखील म्हटलं जातं. पहा, या ठिकाणी मी लिहिलेलं आहे काय सांगितलेलं आहे? स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांच्यापासून युग्मनज तयार होतो. त्यापासून वाढीच्या पुढील सजीव हळूहळू तयार होत जातो. वाढीच्या सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो आणि त्यातील सर्व पेशी एकसारख्या असतात. या पेशींना मूलपेशी असं म्हटलं जातं. क्लिअर झालं? मूलपेशी म्हणजे कोणत्या? का त्यांना मातृपेशी म्हणायचं ते समजलं? आता पहा, पुढे याच पेशी शरीरातील कोणत्याही पेशींची वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करतात. याला मूलपेशींचे विभेदन म्हणतात. आता मी तुम्हाला जसं की सांगितलं, पुढे जाऊन याच पेशी काय करतात? शरीरातील वेगवेगळ्या पेशींची निर्मिती करणे, त्यांच्यापासून वेगवेगळ्या पेशी तयार होतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीची ऊतींची कार्य करणे, याला मूलपेशींचे विभेदन असं म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची कार्य करण्याची पद्धत त्यांची, त्याला काय म्हटलेलं आहे? तर मूलपेशींचे विभेदन असं म्हटलं जातं. क्लिअर झालेलं आहे का तुम्हाला?
मूलपेशी कोणत्या? जेव्हा स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक एकत्र येतात त्या ठिकाणी भ्रूण तयार होतो. भ्रूण तयार झाल्यानंतर पुढे त्याचा हळूहळू सजीव बनत जातो, म्हणजे आपण बनतो. लक्षात येते? हां, बहुपेशीय सजीव. तर ते बनल्यानंतर सुरुवातीला जो वाढीचा काळ असतो, सुरुवातीच्या वाढीच्या काळात आपण देखील एक पेशीचा गोळा होतो आणि त्या पेशीच्या गोळ्यामध्ये ज्या पेशी आहेत ह्या एकसारख्याच असतात, त्यांनाच मूलपेशी असं म्हटलं जातं. समजलं? मूलपेशी म्हणजे काय? पुढं मग त्या काय करतात? तयार झाल्यानंतर जसं की बाळ मोठं झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्य करायला लागतं, वेगवेगळ्या पद्धतीची हालचाली करायला लागतं. त्याच पद्धतीनं त्या मूलपेशी देखील काय करतात? हळूहळू इतर पेशींची निर्मिती करतात. इतर पेशींची निर्मिती करत करत त्या काय करतात? ऊतींची वेगवेगळी कार्य देखील करू लागतात. याला मूलपेशींचे विभेदन असं म्हटलं जातं. पहा, आता या ठिकाणी आपण पाहणार आहे की मूलपेशी या असतात कुठं कुठं. तर सगळ्यात पहिला मी लिहिलेला आहे नाळ. पहा, आईच्या गर्भाशयामध्ये जो काही गर्भ तयार होतो किंवा जो काही भ्रूण तयार होतो, हा भ्रूण कशाला जोडलेला असतो? नाळेला जोडलेला असतो. यालाच प्लॅसेंटा असं देखील म्हटलं जातं, हो की नाही? आणि ह्या नाळेमध्ये मूलपेशी असतात. समजलं? कुठं असतात? त्या नाळेमध्ये. आणखी त्या कुठं असतात? तर भ्रूणाच्या कोरकपुटी अवस्थेत देखील, म्हणजे ब्लास्टोसिस्ट याच्यामध्ये देखील त्या काय असतात? तर मूलपेशी असतात. आणखी त्या कुठं असतात? पहा, रक्त अस्थिमज्जा, म्हणजे आपले जे रेड बोन मॅरोज असतात की नाही, आता हे रेड बोन मॅरोज कधी तयार होतात? जेव्हा एखादा सजीव निर्माण होतो आणि हळूहळू त्याची वाढ सुरू होते. वाढीला लागल्यानंतर वाढीच्या थोडासा त्याची वाढ बऱ्यापैकी वाढ झाल्यानंतर रेड बोन मॅरो जे असतात, म्हणजे रक्त अस्थिमज्जा जे आहे, याच्यामध्ये देखील आपल्याला मूलपेशी पाहायला मिळतात. त्यानंतर पहा, आणखी काय? ॲडिपोज टिश्यू, म्हणजेच त्याला आपल्या शरीरामध्ये जे काही असणाऱ्या मेदऊती आहेत याच्यामध्ये देखील आपल्याला मूलपेशी पाहायला मिळतात आणि रक्तामध्ये देखील मूलपेशी असतात. सो कुठं कुठं सांगितलं मी? एक म्हणजे आईच्या गर्भाशयामध्ये जो काही भ्रूण असतो तो गर्भाशय नाळेला जोडलेला असतो. या नाळेमध्ये मूलपेशी असतात. दुसरं काय सांगितलं? तर भ्रूणाच्या कोरकपुटी अवस्थेमध्ये, म्हणजे ब्लास्टोसिस्टमध्ये असतात. त्यानंतर रक्त अस्थिमज्जामध्ये, नंतर मेदऊतीमध्ये आणि रक्तामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो? ह्या मूलपेशी पाहायला मिळतात. आता पहा, आपण पाहूयात छोटंसं, म्हणजे इथं शॉर्टमध्ये दिलेलं आहे, आणखीन आपण डिटेल नंतर त्याचं ते पाहणारच आहोत. कार्य काय काय आहे पहा ह्या मूलपेशींची. तर जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, वेगवेगळ्या ऊती तयार करणे किंवा वेगवेगळ्या पेशींची निर्मिती करणे, त्यांच्यापासून वेगवेगळ्या टिश्यूज ज्या काही आहेत त्यांची निर्मिती करायचं कार्य कोणाचं आहे? मूलपेशींचं. किंवा आपल्या शरीरातील एखादा अवयव ज्याला जखम झालेली आहे किंवा जो रास पावलेला आहे, याला तो रास पावलेला भाग पुन्हा तयार करण्याचं काम म्हणजे रिक्रिएशन, रिकन्स्ट्रक्शन. हां, जो काही आपल्या शरीरातला एखाद्या शरीराचा अवयवाचा एखादा जो काही भाग रास पावलेला आहे तो भाग पुन्हा तयार करण्याचं काम देखील कोणाचं असतं? तर मूलपेशींचं असतं. पहा, तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे? एक म्हणजे पेशी विज्ञान म्हणजे काय? पेशी विज्ञान म्हणजे काय? तर पेशींची कार्य, पेशींची रचना कशी असते, पेशींची अंगके कोणकोणती असतात, पेशींचं विभाजन कसं होतं, पेशींचं विभेदन कसं होतं, या सगळ्याचा डिटेल स्टडी ज्या शाखेमध्ये केला जातो त्या शाखेला, त्या जीवशास्त्राच्या शाखेला असं म्हणूयात आपण पेशी विज्ञान असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण मूलपेशी म्हणजे काय पाहिलं? मूलपेशीचा महत्त्वाचा भाग लक्षात ठेवायचा की मूलपेशी या स्टेम सेल्स या बहुपेशीय सजीवांमध्ये आढळतात बाळांनो. आणि व्याख्या तुम्हाला मी सांगितलेली आहे. याच्यासाठी थोडंसं तुम्ही सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याचे जरी व्हिडिओज बघितले किंवा तो जरी तुम्ही पाहिलात तरी तुमच्या लक्षात येईल. मूलपेशी म्हणजे कोणत्या पेशी हो? तर स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक एकत्र येतात जेव्हा त्यांचा संभोग होतो त्यावेळेस त्यापासून युग्मनज बनतो, म्हणजे झायगोट फॉर्मेशन होतं, हो की नाही? हे इथं काय असतात? इथले स्पर्म्स म्हणजे शुक्राणू आणि इथले काय हो? बीजाणू. हे माझ्या मगाशी लक्षात येत नव्हतं, आत्ता आलं. पहा, स्त्रीयुग्मकाकडून काय येतात? तो काय म्हणतो आपण याला? बीजांड किंवा यालाच काय म्हणतात? तो बीजाणू असे म्हणतात. आणि पुयुग्मकाकडून काय येतं? तर पुयुग्मकाकडून शुक्राणू येतात आणि या दोघांचा संभोग झाल्यानंतर त्या ठिकाणी काय तयार होतं? युग्मनज तयार होतो किंवा भ्रूण तयार होतो आणि नंतर हळूहळू त्या भ्रूणाचा
सजीव बनतो, हो की नाही. तो सजीव बनल्यानंतर जो त्या सजीवाच्या सुरुवातीच्या वाढीचा जो काळ असतो, तर त्या सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये तो एक पेशींचा गोळा असतो आणि त्या पेशींच्या गोळामध्ये असणाऱ्या सर्व पेशी ह्या एकसारख्या एकाच प्रकारच्या असतात आणि त्यांनाच मूलपेशी असं म्हटलं जातं. लक्षात येईल. मग पुढं त्या काय करतात, विभेदन करतात, वेगवेगळ्या पद्धतीची कार्य करतात आणि कुठं कुठं आढळतात हे देखील आपण पाहिलेलं आहे. आत्ता आपण थांबूयात.